नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेसेस. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशाच कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी मोठ्या ग्रुपकडून बिलॉंग करते आणि ती जबरदस्तपणे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस, जो एक जबरदस्त बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये जबरदस्तपणे बिझनेस करणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच कंपनीबद्दल बोलणार आहोत, तसेच त्याची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या कंपनीचे शेअर बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीचे अपडेट बघणार आहोत, ती कंपनी आहे जबरदस्त JSW ग्रुप मधून बिलॉंग करणारी कंपनी JSW एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीची करंटली सप्टेंबर 2025 नुसार टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 13,097 मेगावॅट, जी गिगावॅटमध्ये होते 13 गिगावॅट. आणि मित्रांनो, या टोटल कॅपॅसिटी मधली 57% कॅपॅसिटी रिन्युएबल एनर्जी आहे. त्यामध्ये 3,617 मेगावॅटची वाईन कॅपॅसिटी आहे, 2,192 मेगावॅटची सोलार कॅपॅसिटी आहे आणि 1,631 मेगावॅटची हायड्रो कॅपॅसिटी आहे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने सांगितले की कंपनी या करंटली फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत आपली कॅपॅसिटी 15 गिगावॅटपेक्षाही जास्तीने वाढवणार आहे. तसेच 2030 पर्यंत आपली सिटी 15 गिगावॅटने डबल करून 30 गिगावॅट करणार आहे 2030 पर्यंत. तसेच आपली एनर्जी स्टोरेज टार्गेट 2030 पर्यंत 40 गिगावॅट अवर करण्याचा JSW एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे. तसेच मित्रांनो, कंपनीचा कॅपेक्स म्हणजे कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी 2030 पर्यंत 1,30,000 कोटी रुपयांचे कॅपेक्स म्हणजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी एवढ्या कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे, 1,30,000 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने सांगितले आहे की फायनान्शियल इयर 2030 पर्यंत कंपनीचा जेवढा पण टोटल रेव्हेन्यू असेल, त्यापैकी 70% रेव्हेन्यू फक्त कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधून जनरेट करेल, असे कंपनीचा उद्देश आहे. म्हणजे मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की कंपनी पुढे जाऊन आपला बिझनेस रिन्युएबल एनर्जीकडे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, हा एक रिन्युएबल एनर्जी बिझनेस हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. चला मित्रांनो, आता आपण JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून 5,177 कोटी रुपये आला आहे. कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून 4,407 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील घसरून 824 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जर आपण JSW एनर्जी लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू बघितला तर थर्मल सेगमेंटमधून कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 3,240 कोटी रुपये आला आहे. आणि फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधून कंपनीचा क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून 1,925 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कंपनीचा थर्मल सेगमेंटचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरला आहे, परंतु रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस जो आहे कंपनीचा, त्याचा रेव्हेन्यू
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा जबरदस्तपणे वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण JSW एनर्जी लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.36%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.79%. आणि जर पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 10,332 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 11,486 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 11,745 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1480 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1725 कोटी रुपये आणि JSW एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये आहे 1983 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण JSW एनर्जी लिमिटेडची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. पहिले होता जवळपास 12,000 कोटी रुपये, नंतर जवळपास 13,500 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 20,500 कोटी रुपये. आणि कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग लगातार वाढत आहे. पहिले होती 3,136 कोटी रुपये, नंतर जवळपास 4,500 कोटी रुपये आणि आता आहे जवळपास 5,500 कोटी रुपये. आणि कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग वाढली आहे 3,137 कोटी रुपयांनी 2,500 कोटी रुपये आणि करंटली आहे 4,383 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो लगातार वाढत आहे 203 कोटी रुपयांनी 435 कोटी रुपये, 830 कोटी रुपयांनी करंटली आहे 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे 3,2500 कोटी रुपयांनी 4,000 कोटी रुपये, जवळपास 5,000 कोटी रुपयांनी करंटली आहे कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज 19,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, जर आपण JSW एनर्जी लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर कंपनीचा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज लगातार वाढत आहे. डिसेंबर 2024 मध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 69.32%, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज होती 9.41%. प्रमोटर्सची होल्डिंग नंतर झाली होती मार्च 2025 मध्ये 69.26% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज झाली होती 11.13%. आणि मित्रांनो, आता जून 2025 नुसार JSW एनर्जी लिमिटेड मध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.26%. म्हणजे JSW एनर्जी लिमिटेड मध्ये लगातार प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त कंपनी JSW एनर्जी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. जसे की कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये जबरदस्तपणे काम करत आहे आणि कंपनीचा उद्देश आहे 2030 पर्यंत आपल्या रेव्हेन्यूचा टोटल 70% रेव्हेन्यू फक्त फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधून 70% रेव्हेन्यू जनरेट करण्याचा 2030 पर्यंत कंपनीचा उद्देश आहे. तसेच मित्रांनो, कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी किती कोटी रुपयांचे कॅपेक्स करणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच कंपनीच्या क्वार्टर 2चा रिझल्ट सुद्धा बघितला आहे. तसेच कंपनी कसा काय आपला रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधून किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करत आहे करंटली हे सुद्धा आपण बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.